धर्म अधर्म आदि अनंत, सत्य असत्य क्लेश कलंक, स्वार्थ की कथा परमार्थ की शक्ति है, भक्ति है, जन्मों की मुक्ति है, जीवन का यह संपूर्ण सार है। युग युग से कण कण में, सृष्टि के दर्पण में, वेदों की कथा अपार है। हा छोटासा माझ्या वीर एकलव्याचा झेंडा आणि माझ्या तो मी जिथं घास कापायला गाडी लावतो तिथं मला ह्या पिटुकल्या कुणीतरी कोणाच्या हातातून पडला असं हा झेंडा त्यावेळेस किती आता 7, 8, 9, 10 महिने झाले. आता काय करू, सगळ्या सुविधा करायच्या आहेत. एकलव्या सावध व्हावं लागेल आपल्याला आणि फ्युचरचं प्लॅन करावा लागणार. आता जे कोणी अध्यक्ष आहेत काय आहेत हे नाही मला माहिती कोण कसं आहे काय, पण हे ट्रस्ट छोटंसं आहे पण मोठं करण्यासाठी हा प्रयत्न करावा लागणार आहे. आणि काय होतं अवघड आहे सगळं. पण आता उद्या परवा 2 दिवसात मी परत इथं खुर्ची टाकून व्यवस्थित व्हिडिओ बनवल. आज मला बोलण्यासारखं नाही, पण एकलव्याने सावध व्हावं, आपला चॅनलचा शोध घ्यावा, व्हायरल होईल तो चॅनल, पुढं मागं काय व्हायचं ते होईल. आणि इकडूनच आपल्याला ह्या डायमंड क्वीनवर हा आपला हिरा आहे एकलव्या, लक्षात घे. हा झेंडा तुझा दैवयोगाने कलकी अवताराचा आईचा झेंडा आहे, हा ईडीचा आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की लक फॅक्टर म्हणजे हा अवतार पूर्ण करणारा फक्त वीर एकलव्यच होता असं सिद्ध होतं. ते त्याला काही सांगायची बोलायची गरज नाही. पण आज जे प्रॉब्लेम चालले आहेत काय कसं यात्रेचं वगैरे ते सगळं स्वरूप माझ्या लक्षात आलं आहे. मित्रा, प्रकृतीनं आणि आदिमाया शक्ती दुसरीनं अतिशय डेंजर गेम म्हणजे चालवला आहे हा. मी चढ झालो आहे. आपल्याला वरचं क्षेत्र हायर करावंच लागणार. वर जत्रा भरली तर आणखीन शोभा वाढल. वरच्या ठाणाचंही महत्त्वाचं आहे. काय ग बाई, लाव तुला काय लावता येईल ते लाव, चल जाऊ दे. वरच्या ठाणावर आहे मंदिराचं. मी काल परवा फ्युचरचं बोललो आहे, ते छोटंसं केलं आहे आपल्या पठारावरच्या ठाकर समाजाच्या माणसांनी. आणि असं नाही आहे का यात्रा इकडून तिकडून, आपल्याला जी जी जागा अवेलेबल होईल ती काही नको का करू, जी जी जागा आपल्याला अवेलेबल होईल जाहिरातीन विरातीनला वेळ नाही आपल्याला. यात्रा आपली महिना दीड महिना वाले. आज तारीख किती का नम्रता? 14. हां 14 फेब्रुवारी. तर गायांचा गोठा ह्या वर्षी माझा इकडं आला एकलव्यामध्ये. मी तिकडं राहतो हे बऱ्याचशा काही मित्रांना माझ्या माहिती आहे. आपल्याला बरीचशी कामं करावं लागणार आहेत आणि दोष नाही कोणाला देता येत, कारण ते कर्मयोगाच्या हिशोबाने प्रकृतीच्या हिशोबाने सगळी कर्म चालतात.
वेळेनुसार जागं होणं फक्त हे आपलं काळाची गरज आहे. दादा का आत्ताशी का आले का? एवढा टाइम गेला काय लावायला? हा हा, जरा वेळ बसले असाल मग. बरोबर आहे. तर बघू आपण कसं काय होते. मला टाइमपास जमत नाही कारण यांनी वेळच तशी आणलेली माझ्यावर बिन तुमच्यावर बिन सगळ्यांनाच. घाणेरडं राजकारण करायचं काहीतरी, त्याला चव न देऊ. सर्दी झाली मला 2-3 दिवस. ते मिरच्याचा शॉट बघितला असेल तुम्ही, बघशाल. मिरच्याला अवघड झाली वगैरे, अजून काही राहिली ती आता करायची. आणि आता होईल तेवढा होऊ देच व्हिडिओ नम्रू. आपल्याला एकलव्या मित्रा फार काही गोष्टींची स्वप्न बघून मी जन्म घेतलेला आहे. इथं बोगस नाही. अरे वेळ आहे का कोणाला? कष्टाने हे जीवन चालवावं लागतं. आणि हे सगळे दरोडेखोर आहेत माझ्याबरोबर. एकलव्या मी इनामदारी प्रामाणिकपणे कबूल करतो तुझ्याबरोबर. कुणी असा कमी, कुणी भामटा नाही आणि कुणी चॅप्टर नाही असं नाही. लय डेंजर लोक आहेत. देव माणसं पण ती अशी बाद आणि बोध झालेली माणसं. आपल्याला विषय असा करायचा आहे का लवकरात लवकर चांगला माल सरकारकडून आईच्या विकासाच्या कामांसाठी म्हणजे पैसे मिळवायचे आहेत आपल्याला. आणि त्या सुखसुविधा निवासूंसाठी वर जर त्या गोष्टी बनल्या तर आणखीनच भारी होईल. शेतकऱ्यांचा काय दोष नाही म्हणण्यापेक्षा यांनी पूर्वीच अशी लुटारू कामं करून ठेवले, त्याच्यामुळं उतारे गुंठे गांठे सगळाच घोटाळा होऊन बसले खाल्ल्या जमिनींचं. आणि पांडुरंगाचं वैभव आहे हे, राजाराम पाटलाचं वैभव आहे ही गावं. सावरगावतं, पिंपळदरी, चास, हा संबंध सगळा असा मराठी ठाकर समाज, एकलव्य समाज, ज्याला आपण भिल्ल म्हणतो. वीर येतो, वीर एकलव्य. त्याचा नाद करता येत नाही. बघा ना किती नाजूक मस्त झेंडा असा करते. आणि नाजूक गोष्टी झाल्याच प्रकृतीला आवडते. लागला फडकायला तो. ह्या गडबडी अशा करून ठेवलेल्या आहेत त्यांनी की जागा बसायला मुश्किल करून ठेवली. एवढं सगळे मालक होऊन बसले. तो आपल्या आईचा तांदळा मालक आहे जगाचा. मालकीन आपली दुसरी. किती मिलीमीटर हवा सोडायची, किती मिलीमीटर हवा कमी करायची, ते सगळं तिच्या हातात आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी उलट्या पालट्या करायच्या काय त्याचा उपयोगी? चालली काय? गडबड अशी हा रस्ता काढायचा शासनाकडे वगैरे ते स्कीमा घातलेले तिकडून तो तिथं पण फोडावा लागेल रस्ता. सगळं काही असं हा जर गेला तर काही काम होती. आणि हे असं सांगण्याचं तात्पर्य इकडे कर गं मोबाईल. हां हां, तर आपलं जे शिवलिंग जे आहे मित्रांनो, हे लय मोस्ट इम्पॉर्टंट आहे ना, अतिशय शक्तिशाली एकलव्या. ठीक आहे, असं बोगस नाही. 133 का 34 नंबरचा सबस्क्रायबर माझा तो बिचारा. ए कापायला आण का काहीतरी जरा. हां दोन अंगठे त्याला चट झालो. आपल्या जालिंदरनाथाचा जसा अंगठा आईनं खाली ते नदीला काढून घेतला आणि मग पूजेला बोलावलं जालिंदरनाथाला, तसं डोकरे. आता 1-2 दिवसात माझी कामं उरकत्यात. एक व्यवस्थित व्हिडिओ बनवू. मला घंज बोलावं वाटतं पण वेळच आईनं बांधून घेतलेलं आहे सगळं. आता खाली लक्षात आलं, म्हणलं झेंड्याचं